जास्त बास येतो, बासाने बेसतो नाही. 11:45 गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. एवढं शांत कसं राजापूरचं आमचं पब्लिक? काय झोपलं गारगार वाटतंय? कोण नाही काय पायरी होत नाही. मग आता मी फक्त एका गावात फक्त आपली माझी बाजू मांडून जातो, एवढा बोलणं नाही जमत मला. तर या मंडळी, आजचा सोन्याचा दिवस आणि या नवीन नाट्यगृहामध्ये हा कलगीतुऱ्याचा साज, इथे कलगीचा मान, तुऱ्याचा मान बसलेला आहे. आणि माझ्या कोकणातला जो पवित्र जिल्हा, म्हणजे आता पवित्र जिल्हा रत्नागिरी म्हटलं की बाकीचे काही पापी होत नाही, ते पुण्यवान आहे. त्या माझ्या पवित्र कोकणातील, पवित्र रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातला हे जे चुनाकळून गाव आहे, धनी आंबेकेश्वराची ही सगळी लेकरं आणि त्यांचा अट्टास आज फळाला गेलेला आहे आणि शो जवळपास हाऊसफुल झालेला आहे. त्याबद्दल आयोजकांचं एकदा आम्ही जाहीर आभार मानतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. आणि तुमचा आज हा कौटुंबिक सोहळा आहे आणि या कौटुंबिक सोहळ्याला आम्हा दोघांना तुम्ही निवडलं त्याबद्दल दोन्ही शहरांतर्फे मी तुमचे आभार व्यक्त करतो. आज अनेक प्रतिष्ठानं बघितली, मंडळं बघितली, संघटना बघितल्या, संस्था पाहिल्या, पण जे आपल्या गावाप्रती, आपल्या मातीप्रती जी काय आतून वणवण आहे किंवा आतून आपुलकी आहे, ती एक आपलेपणाची आपुलकी मला ह्या अंबिकेश्वरच्या लेकरांमध्ये दिसली. जी आपल्या गावासाठी सवत सरकार जो परभणीचा, जो पर्यावरणाचा एक आविष्कार आहे, ज्या भूमीसाठी, त्या धबधब्यासाठी जे काही अट्टाहास करत आहेत, त्याचप्रमाणे नाशिकला जाऊन तिकडे कृषी शाळेत जाऊन तिकडची काही नवीन गोष्टी ज्या कृषी क्षेत्राशी आहेत, त्याचं जे विज्ञान आहे, त्याचा जो अभ्यास आहे, त्याचं जे तंत्र आहे, ते आपल्या भूमीमध्ये आपल्या फळांसाठी कसं उपयोगी पडेल, आपल्या गावासाठी कसं उपयोगी पडेल, यापासून ते अभ्यास करणारी ही लेकरं आणि त्यांचं सुंदरचं आयोजन. मला म्हणाले फटकर मौली की आमचा वेळे आज गॅदरिंग टाईप आहे, स्नेह मेळावा असतो आणि त्याच्यासोबत हा करमणुकीचा कार्यक्रम आणि तो तसाच असला पाहिजे. तुमचा गोतावळा असाच एकीमध्ये, असाच नेकीने वाढव, हा माझ्या तुझ्या साजाकडून तुम्हाला शुभेच्छा आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. वायचा पाणी दे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्रीगणेश, बुद्धी देवता श्रीगणेश, विद्या देवता आई शारदा माता, या महाराष्ट्राचा आराध्यदैवत आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याच्या संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्र पुरोगामी झाला. ते विचार म्हणजे शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या चरणाची आणि यांच्या कार्याची धूळ मस्तकी लावत अवघा उत्तर हिंदुस्थान याने आपल्या अश्वाच्या टापाखाली पालथा करता आणि मल्हारशाहीची स्थापना केली. असे थोर सुवेदार मल्हारराव होळकर इंग्रजांना 8 वेळा पराभूत करून अजिंक्य योद्धा म्हणून राहिलेले चक्रवर्ती यशवंतराजा होळकर, धर्मयोगिनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना नमन करून माझ्या विवले गावची गावदेवता आई नवलाई देवी, कैम्याची पांढर आई विठ्ठलाई देवी, धनी मुदवा, धनी देवडोंगर, धनी केदारली, देव चौपाटा, मुंबईची मुंबादेवी, विरारची चिवदाणी, नटेश्वर जागेवर रंगदेवता यांना नमन करून मूळगादी बाबू रंगले घराण्यातील भिवाशंकर यांचे नारायणराव, यांचे बाबराजराव, बाबर विशाल, गणेश भिकाजी, गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य शाहीर विकास लांबोरे, नवलाई देवी नाथ मंडळ गरवाडा शाखा, जय बजरंगबली नाथ मंडळ परभणी कोरवाडी यांच्यासोबत कार्यक्रम करताना माझा धोके करतो. गेली 15 वर्ष माझ्या पाठीमागे राहिलेला संदेश होते सिद्धार्थ गावकडे, वैद्यला सत्यनारायण साळवे, आमचा अजित चव्हाण आणि रोहित टिके
साऊंड आहे आमचा राजूदादा पटेल आणि सगळी मंडळी, या सर्वांना नमस्कार करून तुमच्या चरणाची धूळ मस्तकी लावत कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी कलगी तुला जर पटली असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची माझी विठ्ठल रुक्माई बहुजय चुना पलवान अंबिकेश्वर प्रतिष्ठान या आंब्या देवाची लेकरं आणि यांच्या सगळ्यांच्या गोतावळीला हा कार्यक्रम रचवा. या ठिकाणी अनेक मंडळी आहेत, त्यांचं नामोल्लेख करणं गरजेचं आहे. या आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय वसंतजी भटकर, सेक्रेटरी प्रेमानंद भटकर, शाहीर, आमचे अनेक कार्यक्रम झाले आणि आम्हाला कायम वाटतं की विजय कोळेकरांनी आमदार व्हावं. आज त्यांच्या श्रीमती झडपीच्या जिल्हा परिषद गटाच्या सदस्य आहेत आणि आज यशस्वी उद्योजक म्हणून आमचे विजयबुवा आहेत. पण त्याच्याही पलीकडे आम्हाला विजयबुवा म्हणायला आवडतं, शाहीर म्हणायला आवडतं. या नटेश्वरांकडे मागणी आहे की तुम्ही कार्यक्रम सुरू करावेत. विजय कोळेकर आले आहेत माझ्या आधारवर, ज्यांच्या जीवावर मी उडतो आणि अनेक कलगीवारांना ठाम पडतो असे माझे मार्गदर्शक, माझे वस्ताद, माझे गुरुमाऊली प्रभाकरजी धनावडे आहेत. आज पहिल्यांदाच आलेले आहेत, कार्यक्रमाला ते येत नाही, आज पहिल्यांदा आलेले आहेत. या अंबिकेश्वराची कृपा म्हणेन. चंद्रकांत जगरमाऊली आहेत, शशी गोवळकर आहेत, माझे वस्ताद संतोष कोल्हापके आहेत. पोलादपूरचे ना कलगीमध्ये भेद मांडणार ना तुऱ्यामध्ये प्रेम करणारे आमचे सुशांतदादा शिंदे या ठिकाणी आहेत. विनायक भोपट आहे, जनार्दन नाचरे आहे, अक्षय ढपळे आहे, शशिकांत मांडवे, दिग्या भोर, महेश आमटे, ही सगळी मंडळी आलेली आहे आणि ज्यांच्या मार्फत आम्ही संपर्क केला ते आमचे आदरणीय प्रदीप मांडवकर आणि साऊंड, दीपराज साऊंड आहे, आमचा दीपेचा साऊंड आहे, दीपराज. सगळ्यांना मनाचा मुद्रा करून ज्यांच्या करून हा संपर्क झाला ते प्रदीप दादा मांडवकर. विशेष आभार तुमचे की तुम्ही आम्हाला ही संधी दिली. कार्यक्रमाला सुरुवात करूया. शाहिरांचं म्हणजे माणूस एखादा स्वतः कमजोर आहे, स्वतःमध्ये ती ताकद नाही, पण दुसऱ्याकडे निशाणा करताना, दुसऱ्याकडे बोट दाखवताना ते मात्र कमी पडत नाही. तुम्हाला लाजा नाही वाटत एखाद्या गोष्टीची? हे म्हणताय अहो 2023 मध्ये कार्यक्रम झाला, ध्यानमूलम सद्गुण मूर्ती हा जो श्लोक बोललो तिथे त्याने चुका काढल्या. रामदास स्वामीची चूक काढली त्या माणसाने. आणि आज म्हणे नरेंद्र महाराजांच्या गोष्टीवरती चर्चा करताना म्हणतात काल कहर घ्या की गणगण गणात पोहते, म्हणून म्हणतात की कान उघडे ठेवा, माझ्याकडे फक्त एका दुर्बिणीने बघू नका. गजानन महाराजांचा शेगावीच्या गणगण गणात बोते आहे आणि नरेंद्र महाराज यांचा गणी गणगणात बोते आहे. आणि जो तुम्ही म्हटला तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा, हा संदेश आहे. इसलिए बोलते तुम अनपढ़
पहिला अभ्यास करा, कारण रत्नागिरीचं वैभव रत्नागिरी जिल्ह्यातील इतका मोठा परमार्थ आहे. तिकडे रायगडमध्ये रेवदंड्याला रामदास स्वामींचा जो परमार्थ चालतो आणि इकडे नरेंद्र महाराजांचा चालतो. हा जर तुम्हाला तितका अभ्यास नसून तुम्ही रत्नागिरीचे असून तुम्हाला इतकं माहिती नसेल तर काय बोलणार? याच्या पलीकडे तुमचं आज्ञाने अडाणीपणाला काय बोलू शकणार? स्तवन सुरू करतो, आपल्यावर लक्ष असावं. तिकडं चुना पवन गाव अंबिकेश्वराचं मंदिर तिकडं दिवा लागलाय आणि आज पोराने त्याच्या लेकराने तर नारळ दिला असेल त्याच्या नावाचं 100 किलोमीटर लांबून ते काच उभं केलेलं आहे. लेकरं उभी आलेली आहे आणि तुझ्या काच सिद्धीसने असं गाराडे घातलं असेल. जो मूळ पुरुष आला पहिला गाव बसला कुठला तरी दगड भांडा उभा केला असेल आणि पाचाच्या जापाने देवत्व आलं, तिथं भारती आले असेल, बामण आकार आला असेल, गाव भरला एकाचं 21 झालं, 5,000 25 झालं. अरे शिजले अनात भरल्या दानात बरकत आली, गुरात घरात पोरात पोरात इथपासून मुंबईपासून गावापर्यंत बरकत दिली. तो अंबिकेश्वर ह्या जगामध्ये सुप्रीम कोर्टापेक्षा आमच्या कोकणातली जर शपथ घेतली आपल्या गाव द्यायची तर सुप्रीम कोर्टापेक्षा जी प्रमाण मानली जाते ती गाव देवाची शपथ आणि त्या अंबिकेश्वर सर अंबिकेश्वराला प्रेमानं आपल्या पोरासारखा आपण आंबिया बोललो हा अधिकार आहे आपला आणि त्याचाच तो तुमच्या समोर ठेवतो. शाहीर लक्ष असावं. आमच्या बुवानं मानाचा मुद्रा राहिला, मानाचा मुद्रा बुवा. सोन्याचा हा लक्षण नात्याचे हे आपले पण. सगळ्या गोतावळा जमलेल्या आणि सोन्याचा दिवस 1 वर्षानंतर स्नेह संमेलन अंबिकेश्वराच्या लेकरांचं स्तवन लक्ष असावं. सोन्याचा हा लक्षण नात्याचे हे आपले पण. ही जन्मभूमी तिथले आम्ही गावचून कोळवण. हो तुझ्यामुळं हे गोकुळ ही सरली रे वळवण. तुझ्या मंदिरी जाऊन देवा सुखावले हे नयन. जागा सुखाची एकच श्री अंबियाचे चरण. सोन्याचा हा लक्षण नात्याचे हे आपले पण.
तुझ्या चरणी अर्पण सारे तन मन आणि धन तुझ्या आसनाखाली सरले माझे हे बालपण तुझ्याच मुळे साजरा उत्सव सोहळा आणि सण सोन्याचा नात्याचे आपलेपण सोन्याचा अशीच राहो आम्हावर सेवा द्यावी करून ती सौगावा माझा रोज हा तुझेच नाम स्मरून पिढ्या ह्या कैका नांदून गेल्या तुझ्यामुळे तरुण संकटात ना दिले कधी हे आम्हाला हरून पिढ्या या कैकर नांदून गेल्या तुझ्या पुढे या तरुण संकटात ना दिले कधी तू आम्हाला हरून सोन्याचा सोन्याचा ही जन्मभूमी तिथले आम्ही गावच ना करवण तुझ्यामुळं हे गोकुळ थांबली रे वळवण तुझ्या मंदिरी जाऊन देवा सुखावले हे नयन जाग सुखाची एक जाग आम्याचे चरण बोला श्री अंबिकेश्वर महाराज की ओम श्री गणपती गजानन देवी अखंड हादासुलीचा भरपूर अखंड बाबू रंगले घराण्याचा
अनंत कृष्ण साळसकर वेरुली बुद्रुक प्रत्येक बारीला बक्षीस आहे बंधू प्रत्येक बारीला द्यायची गरज नाही 500 रुपयाचं पारितोषिक अनंत कृष्ण साळसकर महेश आपटे 200 रुपयाचं पारितोषिक मनीष निकम आमचे सत्यवान निकम माऊली मनाचा मुद्रा राहिला भास्कर आगरे आमचे कवी आहेत तुम्हाला मनाचा मुद्रा राहिला मनीष निकम आणि दीपेश निकम यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये मनीष बंधू आणि दीपेश बंधू पौत बांधायची फरमाईश आहे आणि शशी गोवळकर आमच्या गुहागरचे बंधू 500 रुपयाचा पारितोषिक ओढ आता लागली कुणाची फरमाईश आहे त्याचप्रमाणे श्रीकांत कण्णे मावले श्रीकांत कण्णे चुना कळवण स्तवनासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आणि शिवसेना वडद असोळ विभाग कट्टर भया समर्थक आमचे मित्र आलेले आहेत 1001 रुपयाचा पारितोषिक त्याचप्रमाणे चिराग मांडवकर याचकडून 501 रुपयाचा पारितोषिक प्रदीप मांडवकर यांचे चिरंजीव आणि निलेश किंजळकर आमचे शिवभक्त कोकणचे सर्व निलेश किंजळकर ज्याने आपलं नमन आपली लोककला पहिल्यांदा इतिहासामध्ये या महाराष्ट्राच्या बाहेर नव्हे देशाच्या बाहेर नेली दुबईला नेली आणि ते फॉरेन रिटर्न म्हणून जे आज नावारूपाला आलेलं आहे आणि तरुणांना आपल्या उद्योगांकडे वळवावं यासाठी अट्टास करणारी ही मंडळी आहे आणि आमचे मित्र निलेश किंजळकर याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे धन्यवाद 2 फरमाईश आहे त्या वाजू नका हा बुवाची पण चालते यायचे ना नाही ओढाता लागली कुणाची ओढाता लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची ओढाता लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची हरी सुखाचं रांजण हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची 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 अजून फरमाईश नाव गणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं गाव देवाच्या हुकमानं नात नव्यानं सांधायचं भेट दिली ही गाव देवानं भेट दिली आम्ही या देवानं तुला पवत बांधायचं पवत बांधायचं गणाला पवत बांधायचं सुखानं नांदायचं गणाला पवत चोहीकडे चर्चा तुझी रे तुझ्या आगमनाची चालाय चोहीकडे चर्चा तुझी तुझ्या आगमनाची येशील तू धरतीवरती वाट त्या क्षणाची येशील धरतीवरती वाट त्या क्षणाची येशील धरतीवरती वाट त्या क्षणाची येशील धरतीवरती वाट त्या क्षणाची चोहीकडे चर्चा तुझी रे चोहीकडे चर्चा तुझी रे तुझ्या आगमनाची चोहीकडे चर्चा तुझी रे तुझ्या आगमनाची या ठिकाणी कैलासवासी गणपत गोविंद मटकर आणि सासरे बंधू आणि जुना कळवण सुतारवाडे यांच्या स्मरणार्थ कुमार अर्णव सत्येत मटकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक गायक ऐकणं अर्जुन मुदाजी श्री अर्जुन मुदाजी लायन्स क्लबचे डायरेक्टर शेर शिवराज आहे याचे प्रोड्युसर आणि वाडा चिरेबंदी प्रोड्युसर याचकडून 2100 रुपयाचं पारितोषिक स्तवनासाठी आलेलं आहे माऊली धन्यवाद अर्जुन माऊली की तुमच्यासारखी मोठी माणसं अशा आमच्या कलगीतराच्या कार्यक्रमाला येतात आमच्या कलगीतराला आता आपला वाडवडील जेव्हा लंगोटीवर होता तेव्हा दिवसभर काम करायचं पैरे पण जायचं आणि रात्री येऊन चाळ बांधून हा शक्तितुरा करायचा आणि आता जाऊन कुठे 21व्या शतकात आमच्यासाठी अनेक काही गोष्टी या सरकारने केल्या
असतील, पण आमच्या कोकणकरांसाठी, आमच्या लोककलावंतांसाठी सगळ्यात मोठी जर योजना असेल तर ती आत्ताची योजना आहे. त्याबद्दल महाराष्ट्रासाठी आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. शिवराम सोगडे गावले सुतारवाडी या स्तवनासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आणि महेश कांबळे देवली ग्रामपंचायत सदस्य आलेत तर महेश कांबळे 201 रुपयाचं पारितोषिक मानाचा जयभीम. नंतर व्हायरल कोकणकर ओमकार पळसमकर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवाळ शहर प्रभाग क्रमांक 43 उपशाखा अध्यक्ष कुमार दिनेश महाडिक यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. राष्ट्रकरांचं गाणं काढून ठेवा. स्तवन अंबिकेश्वर यांच्याबद्दल निलेश धोपेसकर कर्लेवाडी चुना कळवण याचकडून 200 रुपये आणि ग्रामदेवता अंबिकेश्वर स्तवनसाठी सोमेश संतोष गुरव 500 रुपयाचे पारितोषिक करून करतो. धन्यवाद. आता माझा गट आणायचं त्याच्यामध्ये त्याची बारी संपली. 3-4 वर्ष माझ्या गाण्याच्या जीवावर जगले. आता कळून चूक आल्या सगळ्या लोकांच्या लक्षात आलं की लांबोरेबांच्या गौर गाण्यावर जगलेला माणूस मला शिकवायला जाणार हा शक्ती तुला. अरे भरदास गाण्याचा काल दुसरा प्रश्न फुटला. अरे खानदानी तुरेवाला आहे. ज्या गोष्टी आहेत त्या आहेतच. तुम्ही एखादी जर 10-15 गाणं तुम्ही आईवरून गाणार समाजमध्ये एखाद्याची आई असते आणि तुम्हाला एक गाणं दिलं तर पापी माग हे माग ते माग कशाला पाहिजे. त्याच्यावरती भाग तुम्ही दिला विषय संपलाय. आणि तुमच्या आईबद्दल जी काय बोलायचं आहे तुम्ही बोललेलं आहे. आपल्या मनानं तुमच्या आईमध्ये आणि माझ्या आईमध्ये काही फरक नाही. मग कसली भीक कशी मागायची की दिलवेर कर हे कर म्हणतात. मला नाही मी शुकणार नाही व काय वाकण पण काय मोडन पण वाकणार नाही. अरे वाकला बी शुकला बी 25 वेळा माफी मागितली. काय वाकणार नाही म्हणतात. अरे कोण आपल्याकडे. अरे बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले या अशा फड्या आपण बोलायचं बघ. लांबोरेगाव सरळ जाणारा माणूस आहे. तुम्ही वाकण्यात गेलात वाकण्यात जाणार आणि पूर्ण बोलणार. मी म्हणजे 2 गमने आणतो, एक तिखट एक गोड. मी म्हटलं 5 आणतो. अरे तेवढी पात्रता आहे तेवढी लायकी आहे. विषय काय देतोय गण देतोय पैसा पाहिजे. गणेशबाई आवास घडले काही. गणेशबाई हे असं घडले काही. खेकड्याला थड शिर नाही. माझ्या गणेशबाई असं घडले काही. खेकड्याला थड शिर नाही. हो माझ्या या शिवानं त्याच्या शिवतत्वान माझ्या या शिवानं त्याच्या शिवतत्वान मिटवून टाकली खाई. गातो मी हा गण तुम्ही जपावा हा क्षण गर्भाच्या होत्याई. गणेशबाई आवास घडले काही. खेकड्याला थड शिर नाही. टाकली खाली.
घेईल पसर थोडा येईसन प्रभाकरची अंत्य गुरुवाणी कमी झाला विकास भुवा लिही गडगाडी बोलाव काही साव फलकीची शाई साव बोलाव काही साव फलकीची शाई नाचासाठी मला नागशाई या माझ्या शिवानं त्याच्या शिवाचा समान माझ्या शिवानं त्याच्या शिवाचा समान विटवून टाकली काही नातव्याकडे तुम्ही जपवा चढ कर माझ्या तुमच्या थाई शक्तितुराच्या इतिहासात पहिल्यांदा हा खेकडाचा विषय गायला खेळामध्ये हा शक्तितुरा सोपा आहे दुसरा गुण ठेका लागून आणलेल्या गाड्यांच्या जोर जगणारा शक्तितुरा आहे लेखणी पाहिजे त्याला स्वतः विषय काय आदिमाईनं मळीचा गड बनवला मळाचा नाही आदिमाई आंघोळ करायची दररोज चंदन होती ज्यावेळेला लावायची आता जसं आपण उठणं लावतो चंदनाचं त्याप्रमाणे ब्रह्मांडाचा नायक आणि ज्याप्रमाणे म्हणाले की कैलासाची राणी फार छान गड आहे त्याचा आणि ती कैलासाची राणी ह्या चंदनवटीचा मळीचा जो गणपती बनवला आणि ते दैवत तेवढं बलवंतर आहे तेवढा परमेश्वर तो जगाचा पोषण आहे आणि नंतर कळलं की एक स्त्री पुरुषाविना जर एका बाळाला जन्म देत असेल तर हा विश्वामध्ये वेगळा पायंडात पडेल आणि ती जी खाई होती जे ते धर्मसंकट होतं ते माझ्या शिवाने मिटवून टाकलं कारण तो अरे तिसरा वेळ आहे त्याला कळत नव्हतं का कोण आहे तो त्याला सगळं माहिती होतं पण मारावं लागलं मग ते जर मारल्यानंतर आता करायचं काय आदिमाई शरण आली धायधाय रडली शिवाच्या पाया पडली तुम्ही सृष्टी करून दाखवायचा आता पुढचा हा पाया पडली शिव गेले म्हणजे वनाला हत्ती दिसला तो हत्ती कोणीतरी नव्हता पूर्वजन्मीचा महेश राजा होता शापाने हत्ती झाला होता त्याचं मुंडकं आणलं लावलं बाप्पाला मग झाला गजानन जन्माच्या वेळेचा तो विनायक हत्तीचं ज्या मुंडकं बसवलं तो झाला गजानन आणि त्याच्यानंतर त्या हत्तीला आता डोंगर आहे मग कोणाचं खेकड्याचं बसवलं हत्ती जिवंत झाला पूर्वजन्मीचा जो महेश राजा पावन झाला परत त्याला तो त्याचा राजाचा मान मिळाला मग आता खेकड्याला मान नाही आता पण नाही आहे पण वर दिला की जर तू घरात चालत पुढे गेलास तर हळद कुंकुने तुला वाहतील बाकी तुला 2 तलवारी देतोय बिंदास राहा टेन्शन नॉट बिंदास जागेवर करते अशा प्रकारे मग त्या बाळाचं शिर उडवलं ते गेलं कुठे तर ते गेलं सुपाऱ्याच्या झाडावर आणि त्यावेळेला काशी ब्राह्मणाच्या येते एक अशी बाई गरोदर होती तिच्या पोटातला बाळ तिला शिर नव्हतं ते सुपारीचं जे सुपारीवर उडालं होतं पहिलं गणपती बाप्पाचं त्या विनायकाचं ते त्याला लावलं आणि तिथपासून जे वरदान मिळालं की ब्राह्मण स्त्रियामध्ये पदर घ्यायचा नसतो तेव्हाचा हा सगळा सारांश आहे शाहीर ह्याच्यामध्ये गरबावला या ठिकाणी दीपक सावंत वाकेड 200 रुपयाचं पारितोषिक शमिका शिवाजी झोरे फेरे शमिका शिवाजी भेरे चुना कळवण 200 रुपये आणि हर्ष जानू भटकर 250 रुपये चुना कळवण कडून धन्यवाद आणि हा विषय हे ज्ञान मला माझ्या प्रभाकर धनावडे दिलं आहे आता गौरव तुम्हाला काही चढवून घ्यायचं ते घ्या हे असले विषय मी गात नव्हतो यांची खास आहे सांगा तुमच्या कवीला अजून लिहायला नाही तुमच्या मागणार तो सांगेल ठाणे सांगा या ठिकाणी पहिलं रिक्षा न बसली टॅक्सी न बसली बसली बोटीमध्ये
उसको टांग काट दी, उसमें डाला, ये डाला, वेलकम वेलकम, तशी स्टोरी आहे. 13 वर्षाचा होतो, बाबांच्या मांडीवर बसलो, वाऱ्या गेल्या, हा मराठा आहे, काय मॉडर्न पण वागणार नाही. किती वेळा वागलं? 27 का 28 सुरू आहे माथू मिळवायचे, हे वागायला नाही म्हणत त्याला. काय बोलतात, इज्जत ठेवू नका स्वतःची. डोळ्यावर सापड होय तिळपापड, आणि ध्यानात मग्न झाल्यावर अरे येऊन सटकन उठवणा तुझी आई निजून झाल्यावर. या माझी इच्छा नव्हती तुम्हाला प्रत्येक वेळेस आई पाहिजे का? अरे आई शक्ती, जी आईची बाजू कमी होईल, तुम्ही जी आई म्हणताय शक्तीवाल्याचीच बाजू कमी करून घ्या. तुम्हाला कळत नाही अजून डोळ्यावर झापडा, डोळ्यावर झापडा. शक्तीवाल्यांचा अपमान तुम्ही नका करू तुमच्या कारणामुळे. विषय काय? रात्रभर जागलेली आहे गवळण, आणि कृष्णाच्या ध्यानात ती गवळण मग्न झालेली आहे. आणि सकाळी साखर झोपेत असताना तिची झोप लागली. ऊन येताना, सकाळ झाल्यानंतर, सूर्य आल्यानंतर, ऊन आल्यानंतर तिला उठवली. एवढाच विषय. वायसा पाणी द्या, यांचं घेतो यांना गुरुमी आहे. डोळ्यावर सापड होय तिळपापड, ध्यानात मग्न झाल्यावर येऊन झटकन हिला मी उठवणार तुझी आई निजून आल्यावर. येऊन झटकन उठवणार तुझी आई निजून आल्यावर. तुझी आई निजून झाल्यावर येऊन झटकन उठवणार तुझी आई निजून आल्यावर. डोळ्यावर सापड होय तिळपापड, डोळ्यावर सापड होय तिळपापड, ध्यानात मग्न झाल्यावर तुझ्या आईची धांदल झाली अगं नेमकी त्याच सकाळी. थोडा नेमका लागला होता आणि उठवाय आई साली. सूर्याचं किरण वरती आलं, सूर्याचं किरण वरती आलं, पहाट निघून गेल्यावर येऊन झटकन उठवणार तुझी आई निजून आल्यावर. येऊन झटकन उठवणार तुझी आई निजून आल्यावर. मी रातभर राहून जागी दुष्ट नामात पडली न झाली. कृष्णाशिवाय पर्याय नाही, तुझं लिहिलं होतं भारी. मनात ध्यास एकच ध्यास, मनात ध्यास एकच ध्यास, जीवात जीव एक झाल्यावर येऊन झटकन झटकन उठवणार तुझी आई निजून आल्यावर. झटकन झटकन उठवणार तुझी आई निजून आल्यावर. डोळ्यावर सापड होय तिळपापड, डोळ्यावर सापड होय तिळपापड, ध्यानात मग्न झाल्यावर असं आहे ते सगळं. जितकं जायचं तिथं जायचं तेवढं पळा. मी पहिला सांगितलंय पळता होई थोडी तरी. हा, जय साबा पडगाव देवरुख, पडगाव
गोपाळवाडी बादल जाधव बैलगाडा याचे मालक बादलने जाधव बैलगाडाचे यांचे मालक मुकेश गोपाळ माऊली याचकडून 200 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे प्रवीणा प्रकाश गुरव गाव हरदफळे गुरववाडी याचकडून 200 रुपयाचा पारितोषिक. आज गुरवबंधू भरपूर आहे. तुकाराम जोगळे यांच्या द्वितीय स्मरणार्थ प्रवीण जोगळे याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. त्याचप्रमाणे दत्ताराम गंगाराम जोशी गाव करक पाचल तालुका राजापूर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. आता विषय असा, शक्तितुरा मेन म्हणजे काय, मुख्य म्हणजे काय, गाभा काय, तर प्रश्न होतो. शाहिराने ज्या प्रमाणात मेहनत केलेली आहे आणि ज्या प्रमाणाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला तोड नाही. याला म्हणतात अभ्यास करण्याची पद्धत, याला म्हणतात पाठलाग करण्याची पद्धत आणि कलगीतुरा इथे जिंकला जातो. आणि शाहिरांच्या ह्या प्रयत्नांना त्यांच्या एफर्ट्सला मानाचा मुजरा आणि माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. उत्तमरित्या म्हणजे PhD करणारी मंडळी आहे, गुरुजन मंडळी आहेत, त्या मंडळीकडे तुम्ही जाऊन आला तर अभ्यास करता. अरे हा असतो पाठलाग आणि त्याच्याबद्दल तुम्हाला मानलं पाहिजे. तुम्ही अनेक बाऱ्यांमध्ये तुम्ही त्याचं काही बोलत नाही प्रश्नाबद्दल किंवा उत्तराबद्दल, पण एकदाच तयारी केली ती जोरात करण्याचा प्रयत्न तुम्ही केला. फक्त एकच आहे, आज 12वी वारी आहे. 12 वारांमध्ये काल 11वी झाली. 11 वारांमध्ये माझे प्रभाकर धनावडे यांच्या माध्यमातून 2 प्रश्न फुटले भावदास घराण्याचे, त्यांनी मान्य केले. शाहिरांनी पण आमच्या बाबूरांले घराण्याच्या शाहिरांनी त्यांचा एक प्रश्न पडला, त्यांनी मान्य केला. हा असतो कलगीतुरा. आणि आज योगायोगानं आमचं प्रदीप मांडवकर यांच्या माध्यमातून प्रभाकर धनावडेजी पण आणले आहेत. पण शाहीर तुमचा जो प्रयत्न आहे तुम्ही अजून अभ्यास करा. या तुऱ्याच्या साधाची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही जवळपास पण गेलेले आहे. 3 ग्रंथात उत्तर आहे. आम्ही जो सांगतो त्याच्या पलीकडे आहे. तुम्ही ज्या दिवशी मान्य करायला आम्हाला फार अभिमान वाटेल की कट्टर प्रतिस्पर्धी शाहीर सचिन कदम यांच्याकडून आमचा प्रश्न फुटला. कारण पुरस्कार दिल्यानंतर पुरस्कार घेणारा पण त्या पुरस्काराची उंची वाढत असतो आणि त्याच्यामुळे तुमच्यासोबत आमची उंची वाढेल जर तुम्ही खरं उत्तर दिलं तर. शाहीर नम्रपणे सांगतो, तुम्ही दिलं उत्तर जवळपास पण नाही. तुम्ही प्लीज प्रयत्न करा. सत्यवान निकम माऊली आमचे बाकीची मंडळी आहे, तुमचा प्रयत्न खूप छान होता, तुम्हाला शुभेच्छा. माझा प्रश्न पण ह्यांना घाई काय शक्तितुऱ्याच्या इतिहासात पहिल्यांदा तुरेवालाचा प्रश्न न आणता पहिल्या वारीतच या शक्तिवालांनी प्रयत्न केला. ह्याला म्हणतात येडेपणा. शक्तितुरात हे वेगवेगळे पायने पाडतात आणि नंतर आम्हाला बोलायचं. बायकांचा आधार ह्याने घ्यायचा, घेतो दुसऱ्या वारीत गाणं, अरे आम्हाला शिकवायचं. माझा प्रश्न सगळ्यांना माहिती आहे, तरी दाखवला जाय वाचून त्याकडे बोलतो. तो आता काही बोलत नाही, तो तुमचा चुकलेला आहे. तुमच्या प्रश्नाचं आज काय उत्तर माझ्याकडे नाही. तर किती वाजले, 10 मिनिट आहेत ना. साहिल जाधव याचकडून 200 रुपयाचा पारितोषिक. प्रश्नपत्र घेतो बरोबर. ज्याप्रमाणे आपल्या भूमीची, आपल्या गावोगावाची किंवा आपल्या जन्मभूमीची काळजी घेत आहेत, त्याप्रमाणे आपल्यावर एक मोठं धर्मसंकट आलेलं आहे. अर्जुन माऊली लातूरकर, आमच्या कोकणात या फक्त प्रशासनाने, ह्या सरकारनं फक्त पर्यावरण आणि जे काही सहलीचा आपण म्हणतो टुरिझम, हे जर तिथे जर डेव्हलप केलं, विकास केला तर आमच्या कोकणात एक माणसाचं स्थलांतर होणार नाही.
पण एमआयडीसीच्या नावाखाली स्थलांतर रोखण्याचा विषय केला आणि आमचं सत्य निकम एमआयडीसीतच आहे. अहो त्या लोट्यात गेल्यानंतर अर्धा तास या नाकावरचा हात जाईल. हे येणाऱ्या काळात बघा आम्ही आता कसं तरी 40-50 वर्ष काढून येणाऱ्या आमच्या पोरांचं काय. अरे सुंदरसा समुद्र आहे, तिकडून हवा येते, तो सह्याद्री अडवतो, हवा तेवढा पाऊस पडतो, फळांच्या बागा आहेत, बॉक्साईटचे जांभ्या खडकाचे खडक आहे, तिथे हापूस आंबा आहे, फणस आहेत, काजूगर आहेत. अरे एवढं जरी याचं जर संशोधन करून जर तुम्ही आमच्यात हा विकास केला तर बरं होईल. पण एमआयडीसीच्या नावाखाली, या उद्योगधंद्याच्या नावाखाली आमची जी छळणूक चालली आणि आमच्या कोकणाचा जो भागास होणार आहे, एक दिवस आमचा कोकण बुडणार आहे, चालतीच आहे. ह्या एमआयडीसीने ह्या रसायनाने, ह्या एमआयडीसीने ह्या रसायनाने कोकणाची केली नुकसानी. ह्या एमआयडीसीने या रसायनाने कोकणाची केली नुकसानी. या एमआयडीसीने या रसायनाने कोकणाची केली नुकसानी. या एमआयडीसीने या रसायनाने कोकणाची केली नुकसानी. या ठिकाणी हे म्हणतील की उद्योगधंदे पाहिजे. हा उद्योगधंदे पाहिजे, पण कोकणच्या पर्यावरणाला पूरक पाहिजे. हे असे केमिकलच्या नको. तर काय तुम्ही जिथे सरिता गीते माऊली या स्टॉल 500 रुपयाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे बाई सिद्धांत बाई चुना करून 500 रुपयाचं पारितोषिक. दोन फरमाईश फक्त घेतो राहिलेले आहेत. विचार हा किती इथं काही नाही बरं, देणार आहे ना आपला लंबोदर, काढवड करून सारी करतो मी सोया, बरोबर सारखं मातर सजू दे घर, समजल काय काय आणू गावे गणपतीला, जागर गौराईला, घराला आणि सणाला. समाजच्या फरमाईशवर भारी संबोधन. ह्या घडीला हाय का कुणी, ह्या घडीला हाय का कुणी राज ठाकरे साहेबांवारी, ह्या घडीला हाय का कुणी राज ठाकरे साहेबांवारी, शिव विचार पेरले जानी बाणा मराठी स्वाभिमानी, विचार पेरले जानी बाणा मराठी स्वाभिमानी. वारी संपवतोय सचिन कदमबुवा नरेंद्र महाराजांचा, यांचा जो गणीगण घेण्यात होतोय. या मंत्राबद्दल तुम्ही एक तर माफी मागा, नाही तर तुम्ही अनभिज्ञ होता, तुम्ही ह्याच्यात अडाणे एवढं सांगायचं. वारी संपवतोय, जशी कराल तसा मागू नये. धन्यवाद.
आहे